हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू IFS. आता जसं की तुम्हाला माहिती आहे 7 एप्रिलला आपली महाराष्ट्र सेटची एक्झाम झाली होती आणि खूप सारे स्टुडंट्स आहेत जी रिझल्टची वाट बघत आहेत. ठीक आहे, भरपूर लोकांना याची पण आतुरता आहे की प्रोव्हिजनल आन्सर की कधी येणार आहे आणि काही लोकांना याचे पण आतुरता आहे की फायनल आन्सर की किंवा जो तुमचा रिझल्ट आहे तो कधी येणार आहे. सो या व्हिडिओमध्ये मी शेवटपर्यंत हेच सांगणार आहे की कधी तुमचा रिझल्ट येऊ शकतो, प्रोव्हिजनल आन्सर की कधी येईल किंवा फायनल आन्सर की जी आपण म्हणतो ती कधी येईल. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे, तर इथे छोटासा आम्ही अनालिसिस आणलेला आहे. जसं की स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, जी लास्ट एक्झाम होती महाराष्ट्र सेटची ती झाली होती तुमची 26 ऑफ मार्चला. ठीक आहे, आणि त्याची जी प्रोव्हिजनल आन्सर की आली होती ना, ती आली होती 25 एप्रिलला. तर हा तुम्ही एक गॅप बघू शकता. तर हा जो गॅप होता तो अराउंड 1 मंथचा होता. ठीक आहे, 1 मंथ. आणि त्याच्यानंतर जी तुमची फायनल आन्सर की किंवा जो रिझल्ट आहे ना, तो अनाऊन्स झाला होता जून मंथमध्ये. जूनमध्ये त्याच्या पुढे तुमचा 2 महिने. ठीक आहे, आणि हे लास्ट इयर साठीच नाही, त्याच्या आधी पण आम्ही अनालिसिस केला आहे. तेव्हा जी प्रोव्हिजनल आन्सर की येते ना, तुमच्या एक्झाम नंतर एका महिन्याने अराउंड एका महिन्यानेच येते आणि त्याच्यानंतर 2 महिन्याने तुमचा फायनल रिझल्ट लागतो. ठीक आहे, तर आता आपण आत्ताची एक्झाम जर पाहिली ना, तर तुमची जी प्रोव्हिजनल आन्सर की आता प्रोव्हिजनल आन्सर कीचा अर्थ काय असतो, जर तुम्हाला तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करायचे असेल, तुम्हाला माहिती तुमच्याकडे तुमची कार्बन कॉपी असेल OMR शीटची. जेव्हा तुम्ही OMR शीटवर मार्क केले असतील आन्सर, तेव्हा तुमच्याकडे कॉपी असते. ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करू शकता. आता सगळ्यात आधी जी पुणे युनिव्हर्सिटी आहे जी एक्झाम कंडक्ट करते, ती प्रोव्हिजनल आन्सर की रिलीज करेल. त्याच्यावर त्यांचे एक्सपेक्टेड आन्सर्स असतात. त्याप्रमाणे तुम्ही आन्सर मार्क करा, तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करा. आणि जर तुम्हाला कुठला क्वेश्चन जर चॅलेंज करायचा असेल की तुम्हाला वाटतं नाही तुमचं बरोबर आहे पण सेटने जे दिलेलं आन्सर आहे ते रॉंग आहे, तर तुम्ही त्याला चॅलेंज करू शकता. सो हा एक ड्युरेशन असतो प्रोव्हिजनल आन्सर की आणि फायनल आन्सर की मध्ये. ठीक आहे, सो प्रोव्हिजनल आन्सर की अराउंड एका महिन्याने तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. जर 7 एप्रिलला तुमची एक्झाम झाली आहे तर फर्स्ट वीक ऑफ मे मध्ये तुम्ही तुमची प्रोव्हिजनल आन्सर की एक्सपेक्ट करू शकता. आणि जर फायनल आन्सर की किंवा रिझल्ट बघायचं झालं ना, रिझल्ट आणि फायनल आन्सर की ही एक साथच येते. तर हा जो आहे जो जुलैमध्ये तुमचा रिझल्ट अनाऊन्स होऊ शकतो, जुलै फर्स्ट वीक. ठीक आहे, आणि पुणे युनिव्हर्सिटी एवढा टाइम घेतेच प्रोव्हिजनल आन्सर की द्यायला. 1 महिना लागू शकतो आणि त्याच्यानंतर पुढे रिझल्ट रिलीज करण्यासाठी पुढे अजून 2 महिने 100% पुणे युनिव्हर्सिटी घेणार आहे. सो एक्झाम नंतर अराउंड 2.5 to 3 मंथ्स हा ड्युरेशन नक्कीच लागणार आहे रिझल्ट येण्यासाठी. ठीक आहे, तो आय होप या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला मिळाली असतील. सो थोडासा पेशन्स ठेवावा लागेल रिझल्टसाठी, पण हा 3 महिन्याच्या आत रिझल्ट येईल एवढी मी खात्री तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही फर्स्ट वीक ऑफ जुलैच्या वीकमध्ये एक्सपेक्ट करू शकता की तुमचा रिझल्ट अनाऊन्स केला जाईल आणि एका महिन्यात तुम्हाला प्रोव्हिजनल आन्सर की सुद्धा. ठीक आहे, सो इथे बघा सेटसाठी IFS कोर्सेस लाईव्ह आणत आहे. ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्सेस ऍक्च्युअल मध्ये लाईव्ह नाहीयेत, रेकॉर्डेड आहेत. कोणत्या कोणत्या सब्जेक्टसाठी? लाईफ सायन्स आहे, मॅथमॅटिकल सायन्स, केमिकल सायन्स, फिजिकल सायन्स. जसं की तुम्हाला माहिती सेट ही फक्त केमिस्ट्रीसाठी नसते. लाईफ सायन्स, मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री सगळ्या सब्जेक्टसाठी आपली सेट एक्झाम असते. तर त्यासाठी आता IFS आणत आहे फ्लॅट 30% ऑफ कोर्सेसवर. आता पुढची जी सेट आहे त्याचं पण नोटिफिकेशन येईल. एका वर्षाने होऊ शकते, या 6 महिन्यांनी होईल, ते अजून सेटने दिलेलं नाहीये. कारण मध्ये त्यांनी एक रिलीज केलं होतं स्टेटमेंट की आता ऑनलाईन सुद्धा होणार आहे सेट, ऑफलाईन वाली ही लास्ट होती. सो जे काही अपडेट्स असतील एक्झामवर त्या सुद्धा तुम्हाला इकडेच मिळतील. पण सेटसाठी हे रेकॉर्डेड कोर्सेस आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. जे स्टुडंट्स पुढच्या सेटसाठी टार्गेट करणार आहेत त्यांच्यासाठी हे खूप हेल्पफुल असणार आहेत. आणि हे आमच्या रँकर्सचे फोटोज आहेत. तुमचा पण फोटो इकडे नक्की येऊ शकतो जर तुम्ही टॉप केलं तर. ठीक आहे, आय होप तुम्हाला हेल्प झाली असेल या व्हिडिओची. सो ऑल दी बेस्ट अँड हॅपी लर्निंग.